नमस्कार. आता आपण नालासोपारा प्रभाग क्रमांक 9 मध्ये उपस्थित आहोत. निवडणुकांना अवघे 10 दिवस राहिलेले आहेत आणि प्रत्येक पक्षातर्फे आपापली तयारी सुरू झालेली आहे. परंतु हा जो आपण महिलांचा मॉब बघतोय, हा मॉब आलाय बहुजन विकास आघाडीचे माजी सभापती निलेश देशमुख यांच्यासाठी. तयारी जोराशोराने सुरू आहे. भाजप देखील आपली तयारी करत आहे आणि पुन्हा एकदा विधानसभेसारखंच बीजेपी वर्सेस बहुजन होणार आहे. कारण बहुजन विकास आघाडी ही आता पुन्हा मैदानात उतरली आणि यंदाच्या वेळेस बाजी मारायचीच आहे आणि ज्या चुका मागच्या वेळेस झाल्या नाही ते आता ज्या चुका झाल्या आहेत त्या आता पुन्हा दौडायच्या नाही आणि यावेळेस विजय आमचाच आहे असं म्हणत आता बहुजन विकास आघाडी जी आहे ती मैदानात उतरली आहे. आपण जाणून घेऊया प्रभाग क्रमांक 9 चे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार निलेश देशमुख यांच्याकडून की नेमकी त्यांची काय तयारी आहे आणि विकासाचा प्लॅन काय आहे. सर नमस्कार. आज महिलांची इतकी मोठी संख्या आपल्यासोबत आहे, प्रत्येक ठिकाणी तयारी सुरू झालेली आहे, आपल्या प्रभागाबद्दल काय सांगाल? खरं म्हणजे मी प्रभाग क्रमांक 9 क सर्वसाधारण या प्रभागातनं उभा आहे. माझी निशाणी आहे शिट्टी आणि प्रभागातनं माजी नगरसेविका रुपालीताई पाटील उभे आहेत. प्रभागातनं माजी नगरसेविका सुमनताई काकडे उभे आहेत. त्याप्रमाणे प्रभागातनं विनोद जाधव हे उभे आहेत. आणि खरं म्हणजे 2015 पासून नगरसेवक झाल्यापासून आम्ही नागरिकांच्या संपर्कात आहोत, कामं करत आहोत. अगदी 2020ला जेव्हा कार्यकाळ संपला आणि कोविड सुरू झाल्यानंतर सुद्धा आजगायत आम्ही जनतेची कामं करत आहोत. मधल्या प्रशासकीय राजवटीमध्ये सुद्धा आम्ही या ठिकाणी माजी नगरसेवक म्हणून चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे. त्यामुळे आम्ही जिकडे जातो तिकडे जनतेचा संपर्क चांगला असल्यामुळे लोकांचा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहेत. या महिला भगिनी तुम्ही बघतात, या कुठल्याही प्रकारचं त्यांच्या अमिशन न येता स्वतःहून आलेल्या आहेत. या आमच्या सगळ्या कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत पक्षाच्या, आणि आज ह्या प्रकारे जोरदार आमचा प्रचार या ठिकाणी चालू आहे. सर महिलांसाठीचा प्लॅन काय? कारण इतक्या मोठ्या संख्येने महिला तुमच्या सोबत आहेत, नेहमी तुम्ही कार्यक्रम करत असता, महिलांसाठी विविध कार्यक्रम असतात, परंतु विकासाचा प्लॅन काय आहे की महिलांसाठी काय करायची इच्छा आहे तुमची? खरं म्हणजे माजी महापौर प्रेरणाताई ठाकूर यांनी या वसई विहार परिसरातील उद्यानं ही महिला बचत गटाला दिली होती. त्यानंतर सुद्धा मी स्वतः वेळोवेळी बचत गटांचे मेळावे आयोजित केले होते आणि काही महिलांसाठी ज्या स्पर्धा असतात त्या सुद्धा आयोजित केल्या होत्या. आणि या पुढील काळात महानगरपालिकेच्या माध्यमातून जी काही कामं असतील किंवा महानगरपालिकेला ज्या ठिकाणी काही गोष्टीमध्ये जे खाजगीकरण झालेलं असेल तर त्या खाजगीकरणाच्या माध्यमातून काही जर महिलांसाठी ती कामं देता आली तर त्यासाठी मी प्रयत्न करणार. त्याचबरोबर माझा जो हा प्रभाग आहे 9 नंबर, हा साधारण चाळीचा परिसर असल्यामुळे या ठिकाणी ज्या काही महिला असतील ज्यांच्यात कौशल्य असेल त्यांचं, त्या कौशल्याचा वापर करून त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी स्थानिक लेवलला मी प्रयत्न करणार. सर एक प्रश्न, शेवटचा प्रश्न असा विचारेन की विरोधकांबाबत तुम्हाला खरंच भाजप ही मोठी लढाई तुम्हाला वाटते का? खरं म्हणजे ही स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडणूक आहे. या ठिकाणी पक्ष बघितला जात नाही, या ठिकाणी माणूस बघितला जातो, माणसाचं काम बघितलं जाते. आणि मी असं कुठल्याही पक्षाला, कारण ही पक्ष धर्म जात जे तुम्ही आता ज्या पक्षाचं नाव घेतलं त्याचा कधी पण प्रचाराचा मुद्दा धर्म आणि जात असतो. या आपल्या वसई विरार शहरामध्ये आजपर्यंत गेल्या 35 वर्षात काम बघून मत दिलं होतं, परंतु नुकताच ज्या पक्षात तुम्ही नाव घेतलं तो पक्ष आल्यापासून इकडे उत्तर भारतीय, मराठी, मुस्लिम आणि त्यांची जात बघून त्याचे प्रचाराचे मुद्दे करून मतदान दिलं. आणि ह्या सगळ्या गोष्टी थांबवायला बहुजन विकास आघाडी सक्षम आहे. आणि आजही आम्ही विकासाच्या मुद्द्यावर मत मागत असल्यामुळे आम्हाला कोणाचीही काही आव्हान इकडे राहिलेलं नाहीये. जसं की आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणात जे भारतीय जनता पक्षाचा एक अजेंडा राहिलेला आहे आणि गेल्या वर्षभरामध्ये आपण जर पाहिलं वसई विरारमध्ये सर्वाधिक मुद्दे जे आहेत ते हेच उचलण्यात आले जे इतक्या वर्षांपासून होते. सेक्युलर असलं तरी बहुजन विकास आघाडीने नेहमीच हिंदुत्वाचाही तेवढाच मान ठेवला आणि इतर धर्मांचाही तेवढाच. परंतु आता पाहण्यासारखं असेल येणाऱ्या 15 तारखेला निकाल हा कोणाच्या बाजूने लागतो आणि महापौर हा कोणाचा वसई विरार महानगरपालिकेवर गठीत होतो. धन्यवाद.